प्रतिनिधी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। सेंट अँड्स कॅथोलिक चर्च येथे सर्व धर्मीय समाज बांधवांतर्फे प्रभू येशूंचा जन्मोत्सव साजरा। स्वामी समर्थ नगरातील सर्वे नंबर 47 ब येथे वॉल कंपाऊंडच्या कामाचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ मनुस्मृतीचे दहन करून श्री मुक्ती दिन साजरा। मोगलाई येथील मेथोडिस्ट चर्च येथे नाताळनिमित्त प्रभू येशू यांना अभिवादन। आणि बहुजन समाज पार्टी धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील राजवाडे संशोधन मंडळासमोरील सेंट अँड्स कॅथोलिक चर्च येथे सर्व धर्मीय समाज बांधवांतर्फे प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। धुळे शहरातील सेंट अँड्स कॅथोलिक चर्च येथे प्रभू येशू जन्मोत्सव सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला। सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते केक कापून प्रभू येशू यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, आमदार अनुप अग्रवाल तसेच फादर रॉड्रिग्स यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। या प्रसंगी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, आमदार अनुप अग्रवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, फादर विल्सन रॉड्रिग्स, गुरुद्वाराचे बाबा धीरज सिंग, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, महेश मिस्त्री, चंद्रकांत सोनार, रमेश त्रिकंडे, जोसेफ मलबारी, रणजित भोसले, पितांबर महाले, हिरामन गवळी, हरिश्चंद्र वाघ, मनोज मोरे, संजय वाल्ले, दिनेश बच्चाव, आशिष गिंदोडिया, साबिर शेख, गणेश मोरे, अश्विन रेलन, नवाब बेग मिर्जा, राजू महाले, युवराज वारुडे, अण्णा सूर्यवंशी, अमित पवार, किरण जोंधळे, योगेश चौधरी, प्रमोद चौधरी, सुनील चौधरी, शब्बीर कादरी आदी उपस्थित होते। फादर विल्सन रॉड्रिग्स, संतांना चर्चचे प्रमुख धर्मगुरू आणि प्राचार्य सेंट अँटनी स्कूल धुळे। आज आपण क्रिसमस साजरा केलेला आहे। काल रात्री 12 वाजता आपण चर्चमध्ये प्रार्थना घेतली आणि त्याच्यामध्ये सर्व ख्रिस्ती बांधव लोकांनी सहभागी घेतलेला आहे। आज सकाळी आपण 11 वाजता सर्व धर्मीयाचे कार्यक्रम ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये विशेष करून जोसेफ अण्णा मलबारी त्याच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षाचे लोक आणले होते। त्याच्यामध्ये विशेष करून आपल्या लाडके SP श्रीकांत देवरे, तसेच आपले ताई शोभाताई बच्छाव खासदार, तसेच आपल्या अनुप भैया आमदार आणि तसेच सर्व पक्षाचे लोक येऊन आपल्याला शुभेच्छा दिल्या आहे। त्यासाठी सर्व ख्रिस्ती बांधवांचे आणि जोसेफ अण्णा मलबारीचे वतीने मी सर्वांचे आभार मानत आहे आणि आज संध्याकाळी प्रत्येकानं विनंती करत आहे मोठ्या संख्येने चर्चमध्ये येऊन सुशी दर्शन घेण्यासाठी। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील नगाववारी येथील स्वामी समर्थ नगरातील सर्वे नंबर 47 ब येथे वॉल कंपाऊंडच्या कामाचे उद्घाटन आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते बुधवारी संपन्न झाले। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील स्वामी समर्थ नगर सर्वे नंबर 47 ब नगाववारी येथे वॉल कंपाऊंडच्या कामाचे उद्घाटन बुधवारी आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले। यावेळी परिसरातील नागरिकांनी आमदार अनुप अग्रवाल यांना विविध समस्यांचे निवेदन देऊन सोडवण्याची मागणी केली। या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, माजी नगरसेवक नंदू सोनार, माजी नगरसेविका भारती माळी, माजी महापौर चंद्रकांत सोनार, डॉक्टर सुशील महाजन, संजय बोरसे, अमोल सूर्यवंशी, संजय देसाई, कैलास बिराडे, BP राजपूत, ॲडव्होकेट कृष्णा मोरे, बिपिन सोनार, योगेश शिरसाट, श्याम देसले, सतीश जैन, येलन गिरासे, गणेश तिवारी, पोपट वाघ, मीना सोनार, संध्या पाटील, मीनाक्षी विभांडिक, रोहिणी मोरे, वर्षा देवरे, प्रेमकुंवर राजपूत, मीना शिरसाट, सुलोचना शिंदे, अलका भावसार, शोभा सोनार, मंगला टोंबरे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। समर्थ कॉलनी मधील सर्व रहिवासींना नाताळच्या शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी हा जो आपण वॉल कंपाऊंड केलेला आहे त्याचं लोकार्पण सोहळा या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणे आपल्याला यानंतरही काही असं वाटलं का हे काम बाकी आहे आपलं, तर नक्कीच मला सांगा, मी नक्कीच सर्वच कामं करण्यासाठी या ठिकाणी तुमच्या आशीर्वादाने तुमचा सालदार म्हणून काम करणार आहे। तर नक्कीच मला सांगा, जेवढं होईल तेवढं चांगलं काम आपण या शहरासाठी करणार आहोत आणि येणारा काळ
आपल्याला जसं आपण इलेक्शनमध्ये एकजुटीने या ठिकाणी इलेक्शनला सामोरं गेलो, प्रत्येक वेळेला आपल्याला एकजुटीने सामोरं जायचं आहे. तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या मदतीशिवाय आपण या शहराचा विकास करू शकणार नाही. या शहराचा जो विकास आपल्याला करायचा आहे तर फक्त रस्ते, गटार आणि लाईट करून या शहराचा विकास होणार नाहीये. आपल्याला आपल्या तरुणांच्या हातांना काम, मोठे उद्योग या शहरात आणायचे. त्याच्यासाठी कालही मी कलेक्टर साहेबांसोबत बसलेलो होतो. जागांची पाहणी लवकरच आम्ही करणार आहोत. काही जागा आम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि केंद्रात आपली सत्ता आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रात सुद्धा आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि तुमच्या आशीर्वादाने माझे तेवढे वरती चांगले संबंध आहेत का मी एखादा मोठा उद्योग या शहरासाठी नक्कीच घेऊन येणार. परंतु आपल्याला याच्या सोबत जे मी कायम सांगत आलेलो आहे, हिंदुत्वाची कास आणि या शहराचा विकास, तर विकास तर नक्कीच करू, परंतु आपल्या धर्माचाही आपल्याला विचार करायचा आहे. 2 दिवसापूर्वी या शहरात बांगलादेशी नागरिक सापडले. तर माझी आपल्याला विनंती आहे का सर्व नागरिकांनी सतर्क राहायचं आहे. आपल्याला असं कुठं वाटलं का हा संशयित माणूस आहे तर कृपया आम्हाला कळवा, जेणेकरून जी घुसखोरी आपल्या या शहरात आता मोठ्या प्रमाणावर होत आहे तर ती आपल्याला थांबवता येईल आणि भविष्यात फक्त विकासच नाही, कुठलंही हॉस्पिटलचं काम असेल, कुठलंही काम असेल, नक्कीच मला सांगा. आपण लवकरच लवकरच आपलं स्वतःचं फाउंडेशन चालू करतोय आणि गोरगरीब नागरिकांना त्याच्या माध्यमातून आरोग्याची सेवा सुद्धा आपण देणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण पोलीस स्टेशनला टाकलंय फाउंडेशन. कदाचित आपलं फाउंडेशन चालू होईल. पुनश्च सर्वांना धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळेतर्फे मनुस्मृतीचे दहन करून स्त्रीमुक्ती दिन साजरा करण्यात आला. धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने मनुस्मृती दहन करून स्त्री मुक्ती दिन साजरा करण्यात आला. दिनांक 25 डिसेंबर 1927 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचे दहन केले. कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक गागा भट याने त्याच्या डाव्या पायाच्या अंगठ्याने केला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील ती वर्ग व्यवस्था शूद्र मानत असे. म्हणून या वर्ग व्यवस्थेला म्हणजेच मनुस्मृतीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडाच्या पायथ्याशी दहन केले. या पार्श्वभूमीवर दरवर्षी 25 डिसेंबर रोजी आंबेडकरी विचारधारेतर्फे मनुस्मृतीचे दहन केले जाते. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सागर मोहिते, विशाल केदार, अनिता सोनवणे, निलेश शिंदे, सुनील वानखेडे, सुनीता गोपाळ, विशाल वाघ, प्रवीण शिंदे, पूजा चव्हाण, हर्षल राजपूत, राकेश बेडसे, गोर कैरे, रत्नशील सोनवणे आदी उपस्थित होते. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान. छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांनी राज्याभिषेक नाकारला त्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927ला रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती ग्रंथाचे दहन करून भारतातल्या महिलांना, बहुजन समाजाला व छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अपमानाचा बदला घेतला. त्या अनुषंगाने आज आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे व येणाऱ्या काळामधली मनुस्मृती म्हणजे ईव्हीएम मशीन आहे. त्या ईव्हीएम मशीनचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि आम्ही या सरकारला सांगू इच्छितो, त्वरित येणाऱ्या काळामध्ये हे ईव्हीएम मशीन बंद झालं पाहिजे, अन्यथा आम्ही येणाऱ्या काळातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही व आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही व मनुस्मृतीचे आम्ही दहन केलेले आहे. जय भीम, जय संविधान. धुळे शहरातील साखरवाडवरील मोगला येथील मेंथावडी चर्च येथे नाताळनिमित्त प्रभू येशू ख्रिस्त यांना अभिवादन करीत विविध सांस्कृतिक तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करीत जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील साक्री रोडवरील मेथोडिक चर्च मोगलाई येथे नाताळनिमित्त प्रभू येशू ख्रिस्त यांना अभिवादन करीत महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संपूर्ण सप्ताहभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ख्रिश्चन समाज बांधवांतर्फे एकत्रित येत अभिवादन करीत प्रार्थना घेण्यात आली. त्याच्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण आठवडाभर सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा ज्यात नाटिका, डान्स, त्याचबरोबर क्रिकेट स्पर्धा, महिला पुरुषांसाठी रनिंग, सायकल अशा विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. या प्रसंगी राजेंद्र पाटोळे, सचिव राजप्रसाद कालिदास, अनुपमा राजप्रसाद कालिदास, संजीवनी राजेंद्र पाटोळे यांच्यासह संचालक मंडळ व ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 25 डिसेंबर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस यासाठी की स्वर्गीय परमेश्वराची योजना पृथ्वीवर साक्षात प्रगट झाली आणि ती प्रगट होण्याचा उद्देश प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या माध्यमातून मानवाला शांती, प्रेम, प्रीती, दया याची शिकवण मिळावी या उद्देशाने आणि मानवाने एकमेकावर प्रीती करावी. जशी परमेश्वराने स्वर्गातून मानवावर प्रीती करण्यासाठी या जगामध्ये जन्म घेतला, तशा प्रकारे प्रत्येक मानवाने एकमेकावर प्रीती करावी, एकमेकाशी सहिष्णुतेने आणि सत्यतेने राहावं यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये 2000 वर्षापूर्वी प्रगट झाले. त्यांचा जन्म झाला आणि त्याचा जन्माचा आनंद मेथोडिकच्या धुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा केला जातो. आणि म्हणून त्या निमित्ताने आज चर्चमध्ये सकाळी साधारणपणे 10:30 ते 12 वाजेपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नामामध्ये पवित्र बायबलवर आधारित प्रवचन देण्यात आलं. बहुसंख्येने ख्रिस्ती बांधव, भगिनी, लहान मुलं, मुली सर्वजण उपस्थित होते. त्यानंतर उपस्थित सर्व ख्रिस्ती बांधवांना चर्चच्या वतीने प्रीतिभोजन म्हणजे अन्नदान देण्यात आलं चर्चच्या वतीने. आणि अन्नदानानंतर 4 वाजेपर्यंत अन्नदान आहे. त्यानंतर जवळजवळ आठवडाभर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम जसे की पवित्र बायबलवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, त्यानंतर पवित्र बायबलवर आधारित स्पर्धा परीक्षा, विविध खेळाच्या परीक्षा, त्यानंतर एक विशेष प्रकारची सहल, अशा प्रकारे आठवडाभराचा कार्यक्रम चर्चच्या वतीने प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेला आहे. आणि तो मोठ्या उत्साहाने अनेक ख्रिस्ती बंधू भगिनी त्यामध्ये सहभागी होतात. हा एक प्रभू येशू ख्रिस्ताने प्रेमाचा, प्रीतीचा, आनंदाचा एक दिलेला एक सल्ला आहे आणि त्या सल्ल्याला अनुसरून आम्ही सर्वजण वागण्याचा आणि करण्याचा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात तसेच परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टी धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत ॲडव्होकेट बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात तसेच परभणी येथील संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेतील दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी बहुजन समाज पार्टी धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की नुकतेच संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलताना मनात आकर्ष ठेवून उपहासपूर्ण शब्दांचा वापर करत बाबासाहेबांचा अपमान केला. तसेच त्यांच्या बोलण्यात जातीय देश उफाळून आल्याचे संपूर्ण देशाने पाहिले आहे. म्हणून आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत. याकरिता राष्ट्रपती यांनी गृहमंत्री अमित शहा यांचे मंत्रिपद बरखास्त करावे. तसेच दिनांक 10/12/2024 संविधान प्रतिकृती तोडफोड प्रकरणात निघालेल्या जन आक्रोश मोर्चातील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीत असताना मृत्यू झाला असून ही फक्त आणि फक्त हत्याच आहे आणि त्याच जबाबदार पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबित करून अटक करण्यात यावी व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराला तात्काळ 1 कोटींची आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष किरण मंगळे, विजय भांबरे, दिलीप मोहिते, विजय मोरे, नितीन बिराडे, संदीप बिल, सिद्धार्थ नेरकर, कुलदीप नेरकर, संतोष सूर्यवंशी, इसाक शेख, प्रदीप शिरसाट, प्रदीप सैंदाने, भाऊसाहेब पवार, आत्माराम थोरात आदी उपस्थित होते. बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा यांच्या आदेशाने संपूर्ण देशभरामध्ये बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे काही परभणी प्रकरण झालेलं आहे त्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज बहुजन समाज पार्टी धुळे जिल्ह्याच्या वतीनं संपूर्ण पदाधिकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी 1 दिवसीय धरणे आंदोलन आणि जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देत आहोत. आमच्या मागण्यांचं आम्ही शासनाकडे माननीय राष्ट्रपती महोदय यांच्याकडे विनंती करत आहोत की त्यांनी अमित शहा यांना तात्काळ बरखास्त करावं. कारण त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जातीय द्वेष ठेवून त्यांनी बाबासाहेबांविषयी संसदेमध्ये वक्तव्य केलं. त्याच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टी आज आंदोलन करत आहे. त्याचबरोबर परभणीमध्ये जो काही
हिंसाचार झाला त्याच्यामध्ये ज्या मनुवादी वृत्तीच्या व्यक्तीने भारतीय संविधानाची विटंबना केली, त्याचबरोबर जो काही कोम्बिंग ऑपरेशन पोलिसांच्याकडून करण्यात आलं त्याचा निषेधार्थ आज बहुजन समाज पार्टी धुळे जिल्हा आज मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित राहून मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहेत। संपूर्ण जिल्ह्याचे पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन आज होत आहे, तर कृपया शासनाने आमच्या मागण्या मंजूर करावा असं निवेदन आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना देत आहोत। पुन्हा एकदा जर ठळक घडामोडींवर सेंट अँड्स कॅथोलिक चर्च येथे सर्व धर्मीय समाज बांधवांतर्फे प्रभू येशूंचा जन्मोत्सव साजरा। स्वामी समर्थ नगरातील सर्वे नंबर 47 ब येथे वाल्व कंपाऊंडच्या कामाचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ मनुस्मृतीचे दहन करून श्रीमुक्ती दिन साजरा। मोगलाई येथील मेथोडिस्ट चर्च येथे नाताळनिमित्त प्रभू येशू यांना अभिवादन। आणि बहुजन समाज पार्टी धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।